मित्रांनो, हे आपले रिव्हिजन व्हिडिओ आहे. तुम्ही जे मटेरियल वाचताय, त्या मटेरियल सोबतच हे व्हिडिओ बघायचे आहे. पुन्हा-पुन्हा बघायचे. साधारणतः एक 4-5 तासामध्ये आपण एक-एक विषय कव्हर करण्याचा इथे प्रयत्न करूया. त्यापूर्वी माझा इंट्रोडक्शन तुम्हाला देतो. माझं नाव आहे दशरथ हेंबाडे. यू-पी-एस-सीच्या 5 मेन्स लिहिलेल्या आहेत. राज्यसेवेच्या 4 मेन्स लिहिलेल्या आहेत आणि कंबाईनच्या पण 3 मेन्स लिहिलेल्या आहेत. अ, आता आपण डायरेक्ट टॉपिकला सुरुवात करूया. वेळ वाया न घालवता. पहिला जो टॉपिक आहे आपला, तो आहे घटना निर्मिती. ठीक आहे. मग मग आपल्याला प्रश्न असा येतो, की घटना निर्मितीची जी डिमांड आहे, ती कशी-कशी झाली बघा. मग 1922ला महात्मा गांधींनी या घटनासभेची समितीच्या संविधान सभेची मागणी केलेली होती. पण संविधान सभा किंवा मग घटना समिती असा काही शब्द वापरलेला नव्हता. संविधान सभेची संकल्पना पहिल्यांदा कोणी मांडली? असा जर आपल्याला प्रश्न आला, तर त्याचा आन्सर असणार आहे आपल्याला मानवेंद्रनाथ रॉय. ते कधी मांडलं त्यांनी? 1934ला. ज्यांनाच आपण एम-एन रॉय देखील म्हणतो. एम-एन रॉय. त्यानंतर डिसेंबर 1934ला काँग्रेसचं अधिवेशन झालं कुठे? पटणाला. तर काँग्रेसने तिथे ऑफिशियली पहिल्यांदा संविधान सभा असावी अशी मागणी केली. त्या आयोगाने याचं उत्तर आहे ना एखादा 1935 दिलेलं आहे. तर तुम्ही एकदा ते बघून घ्यायचंय. पण जे आहे काँग्रेसने कधी केली पहिल्यांदा डिमांड? तर डिसेंबर 1934ला केलेली आहे पटना अधिवेशनमध्ये. त्यानंतर 1938ला नेहरू म्हटले होते, की जी संविधान सभा असेल ना, ती प्रौढ मताधिकारावर निवडलेली असावी, असं ते म्हटले होते. आणि ही जी काही संविधान सभा आहे, ब्रिटिशांनी ही मागणी कधी ॲक्सेप्ट केली आपली संविधान सभा असावी? तर ती 1940च्या ऑगस्ट ऑफरमध्ये आपली मागणी मान्य केली. त्यावेळेस व्हाईसरॉय कोण होते? तर लॉर्ड लिलिथगो हे आपले व्हाईसरॉय होते. ते काय म्हटले होते ऑगस्ट ऑफरमध्ये? जी संविधान सभा असेल ना, त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय असतील. सगळे भारतीय असतील असं म्हटले नव्हते. मुख्यतः भारतीय असतील. आणि सगळे भारतीय असतील असं असं कधी म्हटले मग ब्रिटिश? तर ते क्रिप्स मिशनमध्ये म्हटले. क्रिप्स मिशनमध्ये 1942ला ते म्हटले, की भारतीयांची राज्यघटना भारतीय बनवतील. आणि त्यानंतर मग जी आपली संविधान सभा स्थापन झाली, ती कशानुसार झाली? तर कॅबिनेट मिशननुसार झाली. त्यालाच आपण त्रिमंत्री पॅनल देखील म्हणतो. तो कधी आला होता? तर तो मार्च 1946ला ते भारतात आले आणि त्यांनी त्यांचा प्लॅन कधी दिला? तर मे महिन्यामध्ये दिला. मे 1946ला. आणि मग त्यानुसारच आपल्या संविधान सभेची रचना होती. पुढे जाऊया. संविधान सभे कॅबिनेट मिशननुसार संविधान सभेमध्ये 389 सदस्य असणार होते. किती? 389. त्यापैकी ब्रिटिश भारतामध्ये 296 सदस्य असणार होते. किती? 296 ब्रिटिश भारत. आणि मग जे ब्रिटिश प्रांत आहे त्यातनं 292 आणि 4 जे सदस्य असणार होते ना, ते चीफ कमिशनरच्या प्रांतांमधून असणार होते. मग टोटल किती झाले ते? 296 असे झाले. आणि त्यानंतर 93 जे सदस्य असणार होते ते संस्थानिकांकडून नामनिर्देशित होणार होते. आता नामनिर्देशित हा जो शब्द आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. कारण ते निवडून नव्हते येणार. आता हे जे मेंबर आहे 296, 292 प्लस 4 हे अप्रत्यक्षपणे निवडून येणार होते. पण हे जे 93 आहे यांचं नामनिर्देशन होणार होतं. निवडणुकीची पद्धत अप्रत्यक्ष होती. ज्या आपल्या असेंब्लीज असणार होत्या स्टेट स्टेट लेव्हलला त्या निवडून देणार होत्या. जी मतदानाची पद्धत होती ती एकल संक्रमणीय पद्धत होती. प्रमाणशीर प्रतिनिधित्व होतं. आणि ॲज फॉर ॲज पॉसिबल काय केलेलं होतं, की एक मेंबर जो आहे ना, तो 10 लाख लोकसंख्येला रिप्रेझेंट करेल असं आपण तिथं केलेलं होतं. आणि मग या संविधान सभेमध्ये कोणाला रिप्रेझेंटेशन देण्यात आलं होतं? तर एक जो मतदार होता तो साधारण होता. त्यानंतर दुसरा जो मेंबर म्हणायचा आहे मला तो मुस्लिम होता. म्हणजे यांना रिझर्वेशन होतं. शीख आणि मुस्लिम या दोनच मायनॉरिटीजला रिझर्वेशन होतं. आणि तिसरी जी कॅटेगरी होती ती जनरल होती. ठीक आहे. पुढे जाऊया. त्यानंतर हे जे कॅबिनेट मिशन आलं होतं मार्च 1946ला त्याचे मेंबर कोण-कोण होते? तर पहिला महत्वाचा मेंबर जो आहे तो लॉर्ड पॅथिक लॉरेन्स. हा कोण होता? तर भारत मंत्री होता त्यावेळेस. हाच मिशनचा प्रमुख होता. याच्यावर प्रश्न आलेले आयोगाने 2-3 प्रश्न विचारले. पॅथिक लॉरेन्स, स्टॅनफोर्ड क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर हे तिघ जण आले होते. म्हणून त्याला काय म्हटलंय आपण? त्रिमंत्री मिशन असं म्हटलेलं आहे. कधी आले होते ते? 24 मार्च 1946ला आले आणि त्यांनी ही जे काही सगळे संविधान सभेची संरचना आहे ती कधी जाहीर केली? तर 16 मे 1946ला जाहीर केली. मित्रांनो, ही आपली स्कोर बुस्टर बॅच आहे. रिव्हिजन लेक्चर आहे. जसे पॉलिटीचे लेक्चर आहेत आपले तसे बाकीच्या विषयाचे पण लेक्चर ॲपमध्ये अवेलेबल आहे. ॲप डाउनलोड करून तुम्ही ती बॅच परचेस करू शकता. आपली जी बॅच आहे ती फक्त ₹999 आहे. यामध्ये तुम्हाला सगळ्या विषयांचे रिव्हिजन लेक्चर भेटणार आहे, प्लस 12 टेस्ट भेटणार आहे, प्लस तुम्हाला माझ्याकडून मेंटरशिप कॉल पण भेटेल. तर हे सगळे फीचर आहे. तुम्हाला आपले लेक्चर जर आवडले तर ती बॅच नक्की घ्या तुम्ही. चला आता पुढचा टॉपिक आपण बघूया. आपण बघितलं होतं की 389 एवढे जे मेंबर आहेत ते आपल्याला इलेक्ट करायचे होते. बरोबर? पण 389 एवढे मेंबर जे आहे आपल्याला ते इलेक्ट करायचे होते. मग त्याच्यासाठी इलेक्शन कधी झाले? तर जुलै-ऑगस्ट 1946ला झाले. बघा 93 तर खालीच राहिल्या कारण ते 93 कोणाचे मेंबर होते? संस्थानिकांचे होते. 208 ज्या जागा आहे या 389 पैकी 208 जागा कुणाला भेटल्या? तर राष्ट्रीय काँग्रेसला भेटल्या. 73 जागा कुणाला भेटल्या? मुस्लिम लीगला भेटल्या. ठीक आहे. आणि जे आपलं पहिलं अधिवेशन झालं होतं ना, पहिली बैठक जी झाली होती ना 9 डिसेंबर 1946ला
संविधान सभेची, त्यामध्ये ही मुस्लिम लीग आलेली नव्हती. त्यानंतर 15 ज्या सीट आहेत त्या काही लहान गट आणि अपक्ष मिळून होत्या. लहान पक्षांना किती होत्या? तर 7 होत्या, अपक्षांना 8 होत्या. त्या 7 मध्ये कोणते कोणते पक्ष होते बघा? कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, त्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन, युनानिस्ट मुस्लिम, युनानिस्ट शेड्यूल कास्ट, युनायटेड मुस्लिम आणि कृषक प्रजा पार्टी. आता हे जर घाईमध्ये होत असेल थोडंसं तुम्हाला, तर हे आपले रिव्हिजन व्हिडिओ आहे, तर ते पुन्हा पुन्हा बघायचे आहे. त्यानंतर तुम्हाला प्रश्न येतो कधी कधी, आयोगाने विचारला 1-2 वेळेस की ज्या 15 महिला सदस्य होत्या त्यांची नावं विचारली, ते कोणत्या प्रांतातनं येतात ते पण विचारलं होतं बघा. आता जसं की बॉम्बे प्रांतातनं हंसा मेहता आल्या होत्या, ते आपल्याला माहितीच पाहिजे कारण महाराष्ट्राला रिप्रेझेंट करत होत्या त्या. याच्यावर एकदा प्रश्न विचारलाय, राजकुमारी अमृत कौर कोणत्या प्रांतातनं आल्या होत्या? तर त्या मध्य प्रांत आणि बेरार याच्यातनं त्या आलेल्या होत्या. त्यानंतर अॅनी मस्करी कुठून आल्या होत्या? त्या साऊथ मधून आलेल्या होत्या. कुठून? त्रावणकोर, कोचीन याच्यातनं आलेल्या होत्या. त्यानंतर मालती चौधरी कुठून आलेल्या होत्या? ओरिसा मधून आलेल्या होत्या. लीला रॉय कुठून आलेल्या होत्या? बेंगाल मधून आलेल्या होत्या. त्यानंतर मद्रास प्रांतामधून बघा, अम्मू स्वामीनाथन, दाक्षायणी वेला इथून या दलित महिला होत्या. त्यानंतर दुर्गाबाई देशमुख या देखील कुठून आल्या होत्या? मद्रास प्रांतातून आलेल्या होत्या. त्यानंतर सगळ्यात जास्त महिला कुठून होत्या? संयुक्त प्रांतातनं, जे आजचं युपी. बेगम ऐजाज रसूल, सुचेता कृपलानी खूप महत्वाचं आहे. पूर्णिमा बॅनर्जी, कमला चौधरी, विजयलक्ष्मी पंडित. आता इथे विजयलक्ष्मी पंडित आणि सुचेता कृपलानी यांच्यावर आयोगाने प्रश्न विचारले, तर ते आपल्याला माहिती पाहिजे की त्या कोणत्या प्रांतातनं आलेल्या होत्या. त्यानंतर सरोजिनी नायडू देखील महत्वाच्या आहेत, त्या कुठून होत्या? बिहार मधनं होत्या. ठीक आहे. आणि त्यानंतर पश्चिम बंगाल म्हणणं रेणुका राय होत्या. ठीक आहे. आता हे पश्चिम बंगाल प्रांत आणि हा बंगाल प्रांत थोडासा वेगळा आहे. पुढे जाऊया आपण. घटना समितीचे टोटल किती अधिवेशन झालेले होते? तर 11 अधिवेशन झालेले होते. पहिलं अधिवेशन कधी झालं? 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी झालं. या पहिल्या अधिवेशनाचे हंगामी अध्यक्ष कोण होते? तर सच्चिदानंद सिन्हा हे होते. सच्चिदानंद सिन्हा हे होते. ते कोणत्या मेथडने त्यांचं इलेक्शन झालं होतं? तर फ्रेंच पद्धतीने त्यांचं इलेक्शन झालेलं होतं सच्चिदानंद सिन्हा यांचं. असं पण आयोगाने एकदा विचारलंय, सच्चिदानंद सिन्हा यांचं नाव कोणी रिकमेंड केलं होतं? तर ते जे.बी. कृपलानी यांनी ते नाव त्यांचं रिकमेंड केलं होतं. मग अध्यक्ष माहितीये, मग हंगामी उपाध्यक्ष कोण होते? तर फ्रँक अँथनी होते. पहिलं जी बैठक होती संविधान सभेची, त्याला 207 सदस्य अवेलेबल होते. किती? 207. आणि तुम्हाला आधीच सांगितलं मी, मुस्लिम लीगच्या 73 मेंबर्सनी याच्यावर बहिष्कार टाकलेला होता. त्यानंतर 11 डिसेंबर 1946 ला काय झालं बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून नेमलं गेलं. राजेंद्र प्रसाद यांना. ठीक आहे. आता या बघा, आपल्याला माहिती आहे की आपली जी संविधान सभा आहे ना, ती 2 कार्य करत होती. एक काय? संविधान निर्मितीचं कार्य करत होती, दुसरं काय? पार्लमेंट म्हणून पण फंक्शन करत होती. ज्यावेळेस ती पार्लमेंट म्हणून फंक्शन करायची, त्यावेळेस त्याचे अध्यक्ष कोण असायचे मित्रांनो? तर ते आपल्याला माहिती आहे, जी.व्ही. मावळणकर. आणि ज्यावेळेस ती संविधान सभा म्हणून काम करायची, त्यावेळेस तिचे अध्यक्ष कोण असायचे? तर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर याच तारखेला बी.एन. राव यांना देखील काय केलं? घटना समितीचा सल्लागार म्हणून नेमलेला आहे. आणि त्यानंतर आता बघा, हे 11 डिसेंबर 1946 ला घटना समितीचे उपाध्यक्ष पण नेमलेले होते. आता बघा, ज्या दिवशी अध्यक्ष नेमले तर त्याच दिवशी उपाध्यक्ष पण नेमले जातील. पण काही ठिकाणी ना ही तारीख जी दिलेली ना, ती वेगळी दिलेली मित्रांनो. ठीक आहे. घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणजे एच.सी. मुखर्जी यांना नेमलेलं आहे. कुणाला नेमलेलं आहे? एच.सी. मुखर्जी. आणि घटना समितीला आपल्या 2 अध्यक्ष होते, व्ही.टी. कृष्णमंचारी. 2 उपाध्यक्ष होते. एक कोण? एच.सी. मुखर्जी आणि दुसरे कोण? व्ही.टी. कृष्णमंचारी. कोण? व्ही.टी. कृष्णमंचारी. ठीक आहे. पुढे जाऊया. त्यानंतर 13 डिसेंबरला काय झालं की जी आपला सरनामा आहे, सरनामा ज्याच्यावर बेस्ड आहे, कशावर? तर ह्या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनवर, उद्देश पत्रिकावर ते नेहरूंनी मांडला. ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन, उद्देश पत्रिका मांडली. कुठे? संविधान सभेपुढे. तारखेला 13 डिसेंबर 1946 ला. तर ही तारीख आपल्याला विचारलेली आहे. आणि या उद्देश पत्रिकेला संविधान सभेने स्वीकृती कधी दिली? तर ती 22 जानेवारी 1947 ला. ही तारीख पण महत्वाची आहे. आणि हेच पुढे काय झालं? मग हेच पुढे आपला सरनामा बनला. बरोबर आहे ना? सरनामा बनला. पुढे जाऊया. बघा, संविधान सभेच्या संरचनेमध्ये काही बदल झाले. बरोबर आहे. ते बदल का झाले? तर भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याने ते बदल झाले. भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याने काय झालं की भारताचं पार्टिशन झालं. 2 वेगवेगळे देश बनले, पाकिस्तान आणि भारत. त्यामुळे त्याच्यामध्ये चेंजेस झाले. मग हा जो कायदा आहे तो संमत कधी केला? भारताचा स्वातंत्र्य कायदा 18 जुलै 1947 ला. 2 राष्ट्रे निर्माण झाली. 389 मेंबर होते अगोदर, ते 299 झाले. बरोबर आहे. संस्थानिकांचे प्रतिनिधी जे अगोदर किती होते मित्रांनो? तर 93 होते, ते किती झाले आता? 70 झाले. आणि प्रांतांचे सदस्य किती झाले? 229 झाले. म्हणजे अगोदर किती होते? ते 296 होते. 296 म्हणजे किती? 292 प्लस 4. हे 4 कुणाचे होते? तर चीफ कमिशनरचे होते. 292 जे आहे ते ब्रिटिश भारत उर्वरित. बरोबर आहे. 296 चे किती झाले? 229. आणि हे 229 कसे होते मित्रांनो? आता 226 प्लस 3. बरोबर आहे ना? हे 226 जे आहे, जे गव्हर्नरचे प्रोव्हिन्सेस तिथून येणार होते. 3 कुठून येणार होते? चीफ कमिशनरचे प्रोव्हिन्सेस. पहिल्यांदा
यामध्ये बलुचिस्तान पण होतं 4 मध्ये, बरोबर आहे. तर बलुचिस्तान आपल्याला माहिती आहे चीफ कमिशनरचा प्रोव्हिन्स होता, तो पार्टिशन नंतर पाकिस्तानमध्ये गेला आणि म्हणून ते 3 राहिलेले आहे. संविधान सभेची दुहेरी भूमिका मी तुम्हाला सांगितली. ज्यावेळेस ती संविधान सभा म्हणून कार्यरत होती त्यावेळेस राजेंद्र प्रसाद तिचे अध्यक्ष होते. ज्यावेळेस ती पार्लमेंट म्हणून कार्यरत होती त्यावेळेस तिचे अध्यक्ष कोण होते? जी.व्ही. मावळणकर. आणि ही जी.व्ही. मावळणकरच पुढे चालून इंडिपेंडंट इंडियाची जी पहिली लोकसभा होती तिचे काय होते? ते स्पीकर होते. इतर कामे महत्वाची, त्याच्यावर प्रश्न येतो आपल्याला. 22 जुलै 1947 ला काय केलं? तर आपण राष्ट्रध्वज स्वीकार केला. राष्ट्रध्वजाचं डिझाईन कोणी केलं होतं? पिंगली व्यंकय्या यांनी केलेलं होतं. त्यानंतर मे 1949 ला भारताने संविधान सभेने राष्ट्रकुलाला मान्यता दिली. आणि 24 जानेवारी 1950 खूप महत्वाचं आहे, 3 कामं या दिवशी केलेली, 3 महत्वाची कामं. त्याला आपण 3R म्हणतो. 3R म्हणजे काय? एक तर राष्ट्रपतीची निवडणूक केली, त्यानंतर राष्ट्रगीत जे आहे ते आपण अडॉप्ट केलं आणि त्यानंतर राष्ट्रगान हे देखील आपण काय केलं? अडॉप्ट केलं. बघा, तात्पुरती संसद म्हणून मान्यता दिली या दिवशी. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना आपण भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून त्या दिवशी संसदेने निवडलं, म्हणजे या संविधान सभेने. त्यानंतर राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान आपण ऍक्सेप्ट केलं आणि याच दिवशी हेच शेवटचं सेशन होतं आपल्या असेंब्लीचं आणि त्या दिवशी 284 सदस्यांनी सह्या केलेल्या होत्या.